आज 3 वर्षानंतर इनडायरेक्टली का होईना पण तू आमच्या कुटुंबात पुन्हा सामील झालीस आणि या गोष्टीचा सगळ्यांनाच आनंद होतोय. याला योगायोग म्हणावा की काय मला कळत नाही आत्या. पण सध्या मी फक्त ईशाच्या हिताचं बघतीये आणि त्यासाठी मला जे जे करावं लागणार ते मी करणार. तुला नक्की काय हवंय हे कदाचित तुलाही माहित नसेल. म्हणजे तुझा तुझा इंटरेस्ट काय, तुझी काय इच्छा आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुझ्याकडे आत्ताच मागणार नाही आणि असे प्रश्नही करणार नाही. पण एक गोष्ट मात्र खरी, आपल्याला सतत असं वाटत राहतं ना की सगळ्या गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतायत, पण त्या निसर्गाच्या विरोधात घडत नसतात, निसर्गाच्या इच्छेने घडत असतात. नाही, माझा ग्रहगोल किंवा नशिबावर विश्वास नाहीये. हा, पण माझा परिस्थितीवर विश्वास आहे. परिस्थिती आपल्याला तिला हवं त्या पद्धतीने वागवत असते, त्याच्यातनच आपल्याला काहीतरी संकेत मिळत असतात. इट्स अ सायन्स. आत्या, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय मला अजूनही कळत नाहीये. आज 3 वर्षानंतर परत तू या घरात हक्काने वावरतेस. कधी नव्हे तो गेल्या 3 वर्षानंतर विक्रांतही माझ्याकडे मदतीसाठी आलेला आहे. ती मी त्याला करणार. म्हणजे कसली मदत आत्या? मदत एनिवे, चल नंतर बोलू आपण या विषयावर. तुला कन्फ्यूज केलं ना मी? मानसी, एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची. तू आत्ता इथे आलीस, तू इथेच राहा. तू इथून गेलीस तर इथे कोणीतरी एकटं पडेल. ईशा ग, मला काय म्हणायचंय ते तुला कळलंय ना? सोबत मी जाते. गुड नाईट. ताई, काय या काळोखात का बसलीस तू? मला अंधारात ठेवून तू या घरात राहतेस, त्याचं काय ग? काय चाललंय हे तुझं? मला सुद्धा तुला तेच विचारायचंय, तुझं काय चाललंय नक्की? ईशासाठी राहतेय. किती वेळा सांगायचं तुला? आणि तुला किती वेळा सांगायचं म्हणू की मी आई आहे ईशाची? तू ईशाची आई नाहीये. हे माझं घर आहे, राईट? तर कुठल्या हक्काने राहतेस तू इकडे? माझ्या घरात, माझ्या संसारात, माझ्या माणसांमध्ये राहतेस आणि माझ्या विरुद्ध खेळ खेळतेस. सगळं बंद कर म्हणून पहिलेच सांगते तुला. मी कुठलाही खेळ खेळत नाहीये. ईशा माझ्यासाठी महत्वाची. मला तिचा सहवास. ओके, उद्या तुझं लग्न झाल्यावर काय करणार आहेस तू? नाही म्हणजे ऑफकोर्स तुझी इच्छा असली तरच तू लग्न करशील ना. आणि समजा तू लग्न केलं तर तू काही ईशाला आपल्या सासरी घेऊन जाणार आहे? इतका पुढचा विचार नाही केलाय मी. पण ईशाचं काय करायचं हा प्रश्नच येत नाही, कारण मी तिला कधीही अंतर देणार नाही. हे माझं पक्क ठरलंय. म्हणून तुला ना आता शेवटचं सांगते मी स्पष्टपणे. ईशाची आई मी आहे, तू नाहीस. त्याच्यामुळे ईशाला गृहीत धरून तुझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचे नाही.
तुझं आयुष्य वेगळं आहे, माझं आयुष्य कम्प्लिटली वेगळं आहे. आणि हे जे दिसतंय ना ते माझं घर आहे. आणि या घरात तू अजिबात घुसखोरी करायची नाहीस. मी तुला परत एकदा सांगते ते, माझा इंटरेस्ट फक्त ईशामध्ये. तुझ्या कुटुंबात घुसखोरी करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. ओके फाईन, दॅट्स व्हेरी गुड. मग जा ना इकडून, आपल्या घरी जा. मानसी, अल्टिमेटम देते हा मी आता तुला. उद्या मला तू या घरात नकोयस. उद्या सकाळपर्यंत जर तू या घरातनं गेली नाहीस ना तर मी गप्प बसणार नाही. आणि मग पुढे काय होईल त्याला मी जबाबदार नाही. हे बघ ताई, उगाच मला धमक्या देऊ नकोस. मी एक मिनिट. नेहमी तो इथे बसतो, मोहनची जागा का बदलली आज? हो, आणि 2-2 सँडविच दिलेत. काय स्पेशल आहे त्याच्यात? हा, त्याला काही जास्त भूक लागते आमच्यापेक्षा. हे काय आहे? सुरू करायचं? हा. चला. कसं झालंय? या तू काय केलंय? काय केलं म्हणजे मी केलंय हे. त्यातलं स्टफिंग आहे ना इंटरनेटवर पाहून गेले मी. इंटरनेट का पुढे गेलं ना अगदी. बरं झालंय. ताई, अगं ये ना खायला. मानसी, मी तुला काल काय सांगितलं होतं? तू तिला काहीही सांगितलं असलंस तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी तिला काहीतरी सांगितलंय. हे तोही लक्षात. ताई, उत्तम झालंय सँडविच, असं म्हणायला हरकत नाही. आवडलं ना? अरे आज आपण सेलिब्रेट करायला सगळेजण एकत्र नाटकाला जाणार होतो ना. उद्या जायचं. असं काय? आज नाटकाला जायचं ठरलं होतं ना? आज आपलं ठरलं होतं, पण नाटकवाल्यांचं काही ठरलं नव्हतं, त्यामुळे ते आज प्रयोग ठेवलेले नाही त्यांनी. अहो पण उद्याच्या प्रयोगाची अशी अचानक तिकीट मिळतील का? आपली ओळख आहे ना, त्या नाटकाचा हिरो माझ्या वर्गात होता. असे कोण कोण तुझ्या वर्गात होते रे? सगळे माझ्या वर्गात होते. या नाटकातला बघ ना, हा त्यानंतर त्या सगळ्यांसाठी सँडविच बनवणार आहेस का? मी बघतो तिकडे जा, काय काळजी करू नको. तू येणारच? नाही, मला हॉस्पिटल मधून इतका वेळ नाही काढता येणार. तू का मानसी? नाही काका, मला उद्या क्लिनिक मध्ये काम आहे. ठीक आहे, आम्ही जातो. समजा तुम्ही मोकळे झाला तर या, आपल्याला काय तिकडे बिंदास काय. हो. हा, तर आजचा विषय काय आहे? हे सँडविच. बरं झालंय, पण मला असं वाटतं की सँडविच कुठलंही चांगलंच होतं. का? का म्हणजे असतं काय त्यात? भाज्या तयारच असतात, त्या फक्त आज सारखं व्हायच्या, वरती चटणी लावायची. त्याला काय वाईट होईल? त्याला काय फार विशेष लागत नाही काय रे? असं कसं? अरे गीतानी बघ, आज भल्या पहाटे उठून केवढी कमाल केली बघ तरी. काय काय काम वाटत होतं तिच्याकडे? हा, घे तिला एका सँडविच वरून खा गपचूप. अहो असं काय करताय सावंत साहेब? नाही हे बघा, जास्त उशीर करू नका तुम्ही. हो नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हो, पटतंय मला. पण काय आहे, ती बाया परत आलीये तेव्हा तिला या घरातनं जर बाहेर काढायचं असेल ना, तर मला तुमच्या मदतीची गरज आहे. हो, हे बघा, म्हणून म्हणतो की तुम्ही आणि मी आज भेटणं हे आवश्यक आहे. हो, नाही तुम्ही म्हणाल तिथे येतो मी आत्ता.
हो चालेल चालेल, तिथे येतो मी. हो चालेल. हो थँक्यू. हा सावंत साहेब, थँक्यू. हा रिक्षा रिक्षा. रिक्षा 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 रिक्षा, थांब 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 थांब. ती रिक्षा आहे ना, त्याचा पाठलाग करायचा. अरे तुम्हाला सांगितलंय त्या रिक्षेला फॉलो करा, तुम्ही किती हळू चाललाय. अरे थांबा इकडे, नाही जायचंय मला. घ्या. रिक्षा. अरे यार, ते गेले. अरे रिक्षा. रिक्षा. ये सोडते तुला. अगं ये सोडते तुला, फार विचार करू नकोस. ये. संतोष, तुम्ही जरा बाहेर थांब. तुला आश्चर्य वाटलं ना मी तुझ्याशी इतक्या मानाने कसं काय बोलले ते? आत्ता माझ्या डोक्यात तसं काहीच नाही. फक्त मला एका ठिकाणी पोहोचायचंय, फक्त तेवढंच आहे माझ्या डोक्यात सध्या तरी. पण आता मला तिकडचा पत्ताही कळणार नाही. कारण तू नानू मामाच्या मागे जात होतीस ना. तो गेला. I see. Now I get it. माझा पाठलाग करत होतात. कारण तू नानू मामाचा पाठलाग करत होतीस. हो ना. एनिवे, बरं झालं तू भेटलीस ते. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. माझ्याशी? येस, तुझ्याशी. काय? आता झालंय काय, ईशासाठी आणि तिच्या आईच्या नावावर घबाड ठेवले आमच्या बाबांनी. आता त्याचे सगळे अधिकार आले आहेत आमच्याकडे, म्हणजे विक्रांतकडे आणि माझ्याकडे. तर अगदी तोंडचा घास गेलाय की काय असं वाटत असेल नाही तुला? हे बघा, तुम्हाला जर मला खिजवायचं असेल ना, तर मला इकडे बसून बोलण्यात तुमच्याशी काहीच इंटरेस्ट नाही. आणि तुम्ही लिफ्टही देऊ नका ना, मी जाते. नाही नाही नाही, खिजवत वगैरे नाहीये. मला खरंच बोलायचंय तुझ्याशी. तुला एक ऑफर देते. ऑफर? कसली ऑफर? ऑफर अगदी इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुझ्यासारख्या मुलीसाठी तर ते नक्कीच इंटरेस्टिंग आहे. ईशासाठी ठेवलेलं जे घबाड आहे ना, हे सगळं तुझं होऊ शकतं मोनिका. हे खरंच सगळं तुझं होऊ शकतं. फक्त एक अट आहे. कसली अट? अट ही की तू विक्रांतला डिवोर्स दे, तुझा गाशा गुंडाळून इथून निघून जा. ईशासाठी ठेवलेली सगळी संपत्ती तुझी.
आता हो म्हण. उद्या सगळी संपत्ती तुझी. बोल. काय आहे? मगाचपासून बघते मी फेऱ्या मारते उगाच. एका जागी स्थिर उभी राहा ना, डोकं दुखतंय माझं. मॅडम असं एका जागी उभं राहणं अजिबात शक्य नाही. मला सांगा तुम्ही काय करणार आहात? ईशासाठी ठेवलेलं जे घबाड आहे ना, ते सगळं तुझं होऊ शकतं मोनिका. एक अट आहे. कसली अट? अट ही की तू विक्रांतला डिवोर्स दे. तुझा गाशा गुंडाळून इथून निघून जा. ईशासाठी ठेवलेली सगळी संपत्ती तुझी. ओ मॅडम, त्या काय बोलल्या कळलं ना तुम्हाला? मला ना लई कामाला वाटते तुमची. तुम्ही शांत कसं काय बसू शकता? मला तर काय बी समजत नाही आहे. हो मॅडम, तुम्ही ती ऑफर घेणार तर नाही ना? तशी ऑफर चांगली आहे. खूप पैसे, सोनं. म्हणजे समजा हिशोब मांडायला बसले तर फायदाच आहे माझा. नका मांडू हिशोब. बघ, जर मला डिवोर्सच्या अगेन्स्ट एवढं सगळं मिळत असेल तर काय हरकत आहे? फायदाच आहे ना माझा. आणि तसंही हे लग्न टिकवून मला काहीच मिळणार नाही. मला कोणी अशी ऑफर करेल खरंच वाटलं नव्हतं मला. मॅडम, तुम्ही जर का ती ऑफर घेतलीत ना तर काय? केव्हापासून नोटीस करतेय मी, माझ्यापेक्षा जास्त तू तडफड करतेयस. मी ही ऑफर घेतली तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तसं नाही मॅडम, तुम्ही ती ऑफर घेतली म्हणजे तुम्हाला हे घर सोडावं लागणार. आणि तुम्ही गेल्यावर माझं काय काम? माझा जॉब जाईल की. आता मला स्पष्ट कळते तुला काय म्हणायचंय ते. म्हणजे तुला फक्त तुझ्या जॉबशी घेणं देणं आहे. मी काय करेन, मी कुठे जाईन हे विचारच येत नाहीत तुझ्या डोक्यात. हा, फक्त तुझ्या कामाशी मतलब आहे तुला. बरोबर? गरीब आहे म्या, हातावर पोट आहे माझं. एक काम गेलं म्हणजे माझं किती नुकसान होईल माहितीये का तुम्हासनी? मॅडम, तसं ना मला आणखीन एक काम आलंय, मी घेऊ का ते? त्यापेक्षा मीच एक काम करते ना, तुला आत्ताच्या आत्ता या घराबाहेरच काढते. माझा विचार कर ना जरा. बघ, मी काय करेन ह्याचा विचार कर ना. तुला फक्त स्वतःचीच पडली का सेल्फिश? हो, मग असं बोला ना की तुम्हाला बी हे घर सोडून जायचं नाही म्हणून. हो, मग मी वाटेल ती मदत करीन तुम्हाला. तुम्ही फक्त बोला. रेडी. बरीशा, तुझं फेवरेट दिलंय आज डब्यात. डब्बा पूर्ण संपायचा आणि सगळ्यांसोबत शेअर करायचा. करे बरं बेटा, तू मोठ्या मम्माला भेटलीस का? ते आली नाही अजून घरात. आली बेटा ती. बरं, शाळेत मस्ती करायची नाही आणि टीचर जे काही शिकवतील ते मला येऊन सांगायचं. हो, आणि टीचर मला नवीन गोष्ट सांगला आणि नवीन खेळ दाखवले. मोठी मम्मा. यो कधी माझं बाळ, माझं शहाणं बाळ. कशी आहेस तू? मी छान आहे मोठी मम्मा. तू कशी आहेस? मी तर एकदम मस्त आहे. तुला माहितीये ना, मोठी मम्मा तर एकदम हॅप्पी असते. पण आता इशू सुद्धा हॅपी होणार आहे
कारण मोठ्या मम्माने इशूसाठी एक गंमत आणलीये. रिमोट कंट्रोल वाली कार. घे बाळा. मला नको कार.